जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण उमेदवार म्हणून नाही तर मित्र म्हणून स्वीकारतो. त्यांनी आपल्याला शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असत्या तर अधिक बरं झालं असतं. आव्हाड यांची काय इच्छा आहे हे आपल्याला अधिक माहिती असल्याचं मत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. तसंच जितेंद्र आव्हाड यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली का मुख्यमंत्र्यांनी याची मला कल्पना नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे लोकसभेच्या महायुतीची उमेदवारी म्हणून प्रताप सरनाईक यांना मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर सरनाईक यांनी देखील त्याला उत्तर देत आपण त्यांचे लहानपणीचे मित्र आहोत, मला त्यांचा चांगला अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांना मुख्यमंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे का याची आपल्याला कल्पना नाही. तसंच ठाणे लोकसभा उमेदवार मुख्यमंत्री आणि महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील असंही त्यांनी सांगितलं. सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत मतं मागण्यासाठी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे उमेदवार जाहीर करायची काय याची मला काही कल्पना नाही. परंतु ठीक आहे, निवडणुकीमध्ये भले दुसऱ्या पक्षाचे जरी नेते असेल त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्या स्वीकारायची ही आपली संस्कृती आपली पद्धत आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मी स्वीकारल्या. काही गोष्टींमध्ये मी त्यांना शुभेच्छा देईल, परंतु मला असं वाटतं की मला शुभेच्छा देण्याच्या ऐवजी त्यांनी जर त्यांच्या महाआघाडीच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असतं तर ते अधिक बरं झालं असतं. त्यांचं असं म्हणणं की माझी मनापासून इच्छा आहे की प्रताप सरनाईकांना तिकीट मिळावं. हो, त्यांची काय इच्छा आहे याची कल्पना तुमच्यापेक्षा जास्त मला आहे, कारण फार माझे जवळचे लहानपणचे ते मित्र आहे. गेल्या 30 ते 35 वर्षाचा आमचा सहभाग होता. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा जरी दिल्या असेल तरी एक मित्र म्हणून त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो. पण अद्यापर्यंत मी उमेदवार झालेलो नसल्या कारणानं मित्र म्हणून शुभेच्छा स्वीकारेल, परंतु उमेदवार म्हणून नाही. थँक्यू. गेल्या 10 वर्षात सर्व क्षेत्रात चौफेर सर्वांगीण विकास झालाय. नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात विकासाची लाट आणली आहे. मजबूत हातात देशाचं आणि राज्याचं नेतृत्व सुरक्षित आहे. सबका साथ सबका विकास हे मोदीजींनी प्रत्यक्षात करून दाखवले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातून 45 खासदार आपल्याला महायुतीचे निवडून द्यायचे आहेत. ठाणे लोकसभा क्षेत्रातील खास करून ठाणे शहरातील वातावरण पाहता ठाणे लोकसभेतील महायुतीचा खासदार हा प्रचंड मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाणे येथे बोलताना व्यक्त केलाय. अद्याप ठाणे लोकसभेतील शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी आपले उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत असं समजून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी यावेळी केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या ठाणे येथील ओळा माजुडा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात अब की बार 400 पारचा नारा NDAनं दिलाय आणि त्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले गट आणि मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात जोरदार कामाला लागली आहे. महाराष्ट्र राज्यातून महायुतीचे लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महायुती एकत्रितपणे काम करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीचा ओळा माजुडा मतदारसंघातील ठाणे येथे मेळावा आयोजित केला होता. काल 5 एप्रिल रोजी ठाणे शहरातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा सायंकाळी 7 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्याला जोरदार प्रतिसाद लाभला. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के, भाजपचे नेते माजी आमदार निरंजन डावखरे, भाजप शहर अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, मुकेश मोकाशी, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उत्तर भारतीय नेते गुलाब दुबे, शिवसेना ओळा माजुडा महिला सेनेच्या प्रमुख परिषा सरनाईक, RPIचे केंद्रीय निरीक्षक सुरेश बारशिंगे, शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे असे मित्रपक्षाचे विविध नेतेही उपस्थित होते.
यावेळी दीपक केसरकर यांनी नाव न घेता अभद्र युती केलेल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवडतं शहर हे ठाणे असल्यानं त्यांनी शेकडो कोटींचा विकास निधी ठाणे शहराला दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात नरेंद्र मोदींनी विकासाची लाट आणली आहे, तर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाला चांगली गती देऊन मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लावलेत. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आपल्या सरकारनं आणली आहे. प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम सुरू आहे. विकासाचं हे काम लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी न्यावं. महाराष्ट्र राज्यात 45 पक्ष जास्त खासदार आपले विजयी होतीलच, परंतु त्यात ठाणे लोकसभेत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचा खासदार हा प्रचंड मोठ्या लीडनं निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांचं ठाणे शहराच्या विकासात मोठं योगदान असून मित्रपक्षांच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते एकत्र घेऊन चालत असल्याबद्दलही मंत्री केसरकर यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45हून अधिक खासदार निवडून द्यायचे असल्याचं सांगितलं. त्यात ठाण्यातून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI आणि मित्रपक्षांची महायुती जिंकणार असून आमचं एकच लक्ष आहे, महायुतीला प्रचंड विजय मिळवून द्यायचा आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून आपलं योगदान द्यायचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच काही तासातच त्यांच्या गोडाऊनवरून कारवाई करण्यासाठी MMRDA प्रशासन कामाला लागतं, ही आश्चर्याची बाब आहे. अशा पद्धतीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होताच MMRDA प्रशासनानं केलेल्या कारवाईचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो. मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडाऊनवर झालेली कारवाई ही दुर्दैवी बाब असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता MMRDAला देखील माहिती आहे या गोडाऊनच्या बाबतीत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. तरी देखील अशा पद्धतीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कोणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहीत असल्याचं सांगत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.
तुम्हाला तुमचा प्रभाव दिसू लागला असल्यानं तुम्ही फक्त घाबरून दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झालं असल्याचं देखील आव्हाड यांनी सांगितलं. त्यामुळे अशी माणसं लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचं दुर्दैव असेल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान ठाणे लोकसभेच्या मुद्द्यावरून आव्हाड यांना विचारलं असता प्रत्येकाला आपल्या उमेदवारी मिळावी असं वाटत असेल तर त्यात गैर काय? प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचंही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. महाविकास आघाडीच्या राजकारणात मोठ्या पातळीवरील उलथापालथीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार म्हणून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. या दोन्ही उमेदवारांची निवड शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीचा एक भाग असल्याचं समजतं. याच दरम्यान युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यातील आव्हाड यांच्या निवासस्थानी भेट झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केल्यानंतर ही भेट अधिक महत्त्वाची ठरली आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीत दोन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या चर्चेतून येणारे निर्णय आगामी काळात महाविकास आघाडीच्या रणनीतीवर मोठा परिणाम करू शकतात असंही समजतंय. राजकीय विश्लेषकांच्या मते या भेटी आणि बैठकीमुळे आघाडीच्या रणनीतीत नवीन वळण येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विशेषतः शिवसेना ठाकरे गट आपल्या प्रचाराची दिशा आणि धोरणं निश्चित करण्यासाठी या चर्चेचा वापर करू शकतील. मीटिंग खूप उत्कृष्ट झाली आणि मीटिंगमध्ये आव्हाड साहेब स्वतः होते आणि राजन विचारे साहेब होते, आमचे जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही सगळेजण होतो. म्हणजे मी ॲज अ उमेदवार, केदार दिघे साहेब होते, आम्ही सगळेजण होतो. कोणकोणत्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि कोणत्या मुद्द्यांना आमचं लक्ष केलं? अर्थातच महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोचवायची आहे, याच विचार चर्चा झाली. मॅडम, आज श्रीकांत शिंदेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, काय आव्हान वाटतंय नाही, श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना? कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी, जे भाजपचे आहेत ना, ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण? विचारा त्यांना. उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर श्रीकांत शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की या अगोदर कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक वाघ म्हणून सगळे फिरत होते. ते सर्व देसाई असतील किंवा आदित्य ठाकरे या ठिकाणी निवडणूक लढवणार असे सांगत होते, मात्र ते आता पळून गेलेले आहेत. एक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि तुम लढो हम कपडा समाजले अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण असं कधीही कोणी बोललं नव्हतं की आदित्य साहेब लढवतील किंवा वरुण सरदेसाई साहेब लढवतील, असं कुठेही बोललेलं नव्हते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ती त्यांना यावेळेला या निवडणुकीमध्ये नक्कीच हरवणार आहे. मॅडम, कुठेतरी मॅडम तुमच्या प्रचाराची कशा प्रकारची तयारी असणार आहे? कधीपासून हा प्रचाराचा उलाढाल आणि कोणकोणते प्रमुख नेते महाविकास आघाडीमध्ये उपस्थित असणार आहे? आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि आम्ही गाठीभेटी करतोय. त्यात महाविकास आघाडीचे सर्व जे प्रमुख नेते आहेत ते तिथे हजर होतील. त्यावेळेला तुम्हाला ते समजेल कोण नेते तिथे येणार नाही. सस्पेन्स आता थोडं नाही. मॅडम, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिकडचे जे कार्यकर्ते विभाग प्रमुख आहेत ते आता शिंदे गटात चालले. ते बोलले निष्ठावंत का उमेदवार दिला नाही, त्यामुळे आम्ही शिंदे गटात चाललो. काही कल्पना नाही याची मला. काही श्रीकांत शिंदे विरोधात तिथले स्थानिक जे चालले त्यांना निष्ठावंत कशा राहिले? जे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे तिथली नाराजगी ही श्रीकांत शिंदे यांना बोलते. नक्कीच असं होऊ शकतं. ते भाजपमध्ये कुठेतरी नाराजी आहे. गणपत गायकवाड जे प्रकरण घडलं होतं, गणपत गायकवाड, महेश गायकवाड, ते पुन्हा आता जोर धरू लागले. त्यामुळे कुठेतरी कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेला धोका दिसेल का? शक्यता आहे, बसू शकतो धक्का. श्रीकांत शिंदेच्या विरोधातले काही भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी काय संपर्क झाला आहे? त्यांनी तुमच्याशी काय संपर्क केले आहे? नाही, आम्ही आमचं काम करतोय. हे बघा, आम्ही आमच्या प्रकारे आमच्या पक्षाचा प्रचार करतोय. उमेदवार म्हणून मी सगळीकडे फिरते, गाठीभेटी घेते आहे
आणि भाजपचे असू दे कार्यकर्ते, शिवसेनेचे असू दे, इतर काही पक्षातले असू दे, म्हणजे कोणाचेही असू दे कार्यकर्ते, ते शेवटी मतदार आहेत त्या लोकसभेमधले. सो ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात योग्य उमेदवाराला. थँक्यू का धन्यवाद.